प्रथम मी गव्हाचं पीठ मळून घेतलं आणि त्याची अशी पारी बनवली गोल भरण्यासाठी स्टफिंग गुळाचं। त्यामध्ये मी हे तीळ पसरवले आणि थोडं वेलची आणि सुंठाची पावडर आहे। आता हा गूळ किसून घेतलेला आहे, तो आपण जसा गोळा आहे त्याप्रमाणे घ्यायचा, कमी जास्त आवडीप्रमाणे तसं मी घेतलाय। आता मी हे एका हातात कॅमेरा आहे म्हणून मी आपलं ह्याच्यातच दाखवते आणि मग गोळा करून दाखवते। हे असं गोल करून पोळी लाटून घ्यायची आणि साजूक तुपामध्ये भाजून घ्यायची। झाली गुळपोळी, तिळाची गुळपोळी। थोडेसे गोळ्यावर पण टाकलेले आहेत तीळ, जेणेकरून ते लाटल्यावर तीळ वरती दिसतील। तवा गरम झालेला आहे, आता त्यामध्ये मी ही गुळपोळी तिळाची टाकते। हे बघा किती सुंदर दिसते। अशा तऱ्हेने तुपात जराशी खरपूस भाजून घ्यावी। गूळ कसा गरम होतो ना, विरघळायला लागतो। तूप सोडते। तीळपोळी तयार।